आपण रोज अनेक लोकांना बघतो हसताना, आनंदात, परफेक्ट लाईफ जगताना, सुंदर घर, नीट अँड क्लीन किचन. म्हणजे सोशल मीडियावर तर सगळं सुंदर दिसतं. हॅपी फोटो, स्मायलिंग फेसेस, सुंदर सुंदर रील्स. म्हणजे सगळं एवढं परफेक्ट की आपल्याला असं वाटतं की कसं काय यांना हे सगळं जमत असेल. आणि आपल्याला मात्र यापैकी काहीच जमत नाही. पण या सुंदर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे खूप सारी मेहनत आणि सॅक्रिफायसेस असतात, हे दुसऱ्या कुणाला माहिती नसतात. त्यामुळं मैत्रिणींनो, दिसतं तसं नसतं. आपण याविषयी पुढे पण बोलूया. पण त्याआधी ही सुंदर सूर्यफुलाची शेती बघूयात. तर शनिवारी गावी गेले होते आणि जाता जाता रस्त्याच्या बाजूला ही सुंदर सूर्यफुलाची शेती दिसली आणि इतकी सुंदर सुंदर फुलं बघून व्हिडिओ काढायचा मोह आवरला नाही. म्हणजे एकाच ठिकाणी ही शेती नव्हती, 2-3 ठिकाणी होती. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला काही थांबलो नाही, तेवढा वेळ पण नव्हता. पण जाता जाता इतका सुंदर हा नजारा दिसत होता ना, खरंच बघूनच आहे ना माइंड एकदम फ्रेश झालं. म्हणजे जरी यूट्यूबवरती काम करत असलो आणि व्हिडिओ काढणं ही आवड असली, तरीसुद्धा प्रत्येक वेळेला व्हिडिओ काढण्याचा मूड असतोच असं नाही. कधी कधी कंटाळा पण येतो. तर यावेळेला ठरवलं होतं की गावी काहीच शूट करायचं नाही. पण ही सुंदर फुलं बघून कोणाला नाही व्हिडिओ काढावंसं वाटणार. आणि जाताना बघा इतकी सुंदर बाजूने कोयना नदी वाहते. म्हणजे खूप वेळा तरी मी तुम्हाला हे दाखवतेच. आणि इतकं सुंदर हे बघायला जितकं वाटतं ना, तितकाच रोड खूपच खराब आहे. म्हणजे इतका खराब आहे की मी आता त्याचं शूट करणंसुद्धा सोडून दिलं आहे. सध्या कामं सुरू आहेत रस्त्यांची. त्यामुळं या रस्त्याने प्रवास करणं म्हणजे दिव्य आहे. पण माझा स्वभाव आहे की चांगल्या गोष्टींच्याकडे जास्ती लक्ष द्यायचं. ज्या की त्रासदायक असतात तर त्याकडे दुर्लक्ष करायचं. तसंच मी नेहमी ज्या काही छान छान गोष्टी असतात तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तर गावी पोहोचेपर्यंत अंधार झालेला. त्याच्यानंतर काही शूट नाही केलं. पण सकाळचं म्हटलं हे थोडंसं शूट करूयात, कारण खिडकीतूनच सुंदर सूर्य दिसतो. आणि आपल्याकडे तर काय सकाळी सकाळी हे असं दृश्य बघायला मिळत नाही. आणि खरं तर सूर्यप्रकाशात थोडं तरी जायला पाहिजे, कारण बहुतेक सगळ्या स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन डीची कमी असते. त्याचं कारण कोवळं ऊन आपल्याला बघायला पण मिळत नाही आणि उन्हातून जायला आपण टाळाटाळ करतो. त्याच्यानंतर कराडला डॉक्टरांच्याकडे गेलेलो आणि त्याच्यानंतर थोडा वेळ होता. तर म्हटलं तिकडे एक प्रदर्शन लागलं आहे, तर म्हटलं चला पटकन एक 10 मिनिटात जाऊन येऊया. आणि जास्ती काही फिरली नाही. एका ठिकाणी फक्त हा पैठणीचा स्टॉल होता तर तिथं गेले. खूप सुंदर पर्स, ब्लाऊज पीस वगैरे होते. आणि गुढीसाठी जी रेडीमेड साडी मिळते ना, तर त्या खूप सुंदर सुंदर होत्या. तर त्यापैकी मी घेतली, कारण मला हवी होती. म्हणजे दरवर्षी मी गुढीला साडी आपली असते ना, तर तीच नेसवते, नवीन साडी. पण ती ना खूप मोठी होऊन जाते, कारण बाल्कनीमध्ये जर गुढी उभं करायची असेल ना, तर त्या गुढीसाठी मग ह्या साड्या आहेत त्या खूप हेवी होऊन जातात. म्हणून म्हटलं यावर्षी आपण हे गुढीसाठी रेडीमेड साडी मिळते तर ती घेऊयात. आणि हे काही ब्लाऊज पीस होते, तर याच्यातलंच एक ब्लाऊज शिवलेला आहे, तर मी तुम्हाला दाखवला मागच्या वेळेला. आणि बाकीची काही जास्ती शॉपिंग केली नाही, कारण मागच्या वेळेला केलेली खूप जास्तीची, तुमच्या शेअरसुद्धा केलेली. त्याच्यानंतर घरी आलो तर येता येताना नर्सरी दिसली. मी मागे पण तुम्हाला बोललेली की मला काही झाडं हवी होती. तर हे खूप सुंदर असे पॉट होते, सिरेमिकचे पॉट, की दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात. आणि बाल्कनीमध्ये लावण्यासाठी काही झाडं घ्यायची होती. तर बघत होते मी की काय काय घ्यायचे. आणि नर्सरीमध्ये गेल्यानंतर असं होतं की ही घेऊ का ती घेऊ. मला तरी 3-4 प्रकारचे गुलाबच घ्यायचे होते. आणि मला हवी होती ती झाडं घेतली. फारशी काही घेतली नाहीत, कारण म्हटलं जवळच आहे नर्सरी, तर नंतर पण येऊ शकतो. कारण ही झाडं तर आपण घरी घेऊन जातो, पण ती लावणं म्हणजे ना एवढं सोपं काम नाही आहे. आणि खूप सारी झाडं एकदम पण आणू शकत नाही, कारण खूप अडचण होते मग बाल्कनीमध्ये. तर आल्यानंतर ही झाडं आहेत ती सगळी रिकाम्या ज्या कुंड्या होत्या ना, तर त्याच्यामध्ये लावून घेतली. मी नाही लावली, तर माझ्याकडे कामासाठी जी येते ना अनुष्का, तर तिने लावलेत. आणि मला पटापट ही झाडं लावून घ्यायची होती, कारण खूप सारी अडचण झाली होती बाल्कनीमध्ये. आणि शिवाय मला शूटसुद्धा करायचं होतं. तर हे झाडं लावताना तुम्हाला दाखवायचं होतं की कमेंट होतात की तुम्ही झाडांमध्ये काय टाकता, म्हणजे कोणतं खत टाकता. तर मी नेहमी गांडूळ खत टाकते, पण यावेळेला ते संपलेलं. तर माझ्याकडे NPK होतं, तर तेच आता मी थोडं थोडं असं प्रत्येक कुंडीमध्ये टाकलेलं आहे. तर हे आहे ते NPK फर्टिलायझर. तर NPK फर्टिलायझर म्हणजे त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असतं, की ज्यामुळे झाडांची छान ग्रोथ होते, फळं फुलं चांगली येतात. तर सध्या तरी मी हे एवढंच फर्टिलायझर टाकलं आहे. आणि ऑलरेडी कुंड्यांमध्ये माती होती, त्याच्यामुळे अजून काही त्याच्यामध्ये मी मिक्स नाही केलं, कारण त्याच्यात ऑलरेडी कोकोपीट आणि गांडूळ खत हे टाकलेलं आहे. तर मघाशी आपण बोलत होतो की दिसतं तसं नसतं. जर एखादी इन्फ्लुएन्सर तुम्हाला अगदी हसत हसत घरातील सगळी कामं करताना दिसत असेल, घर सुंदर ठेवत असेल आणि बाकीच्या पण ॲक्टिव्हिटी करत असेल, आणि हे दिसायला जेवढं सहज सुंदर असं दिसत असलं ना, तरीसुद्धा त्याच्यापाठी खूप सारी मेहनत असते, स्ट्रेस असतो, थकवासुद्धा असतो. कारण आपण कोणीच परफेक्ट नसतो.
आजकाल प्रत्येकजण आपलं बेस्ट व्हर्जन दाखवत असतो, म्हणून आपल्याला वाटतं की सगळे खुश आहेत, फक्त मी नाही. दुसऱ्यांचं आयुष्य बघून आपण स्वतःला कमी समजतो आणि आपल्याला या गोष्टी का जमत नाहीत या विचाराने मन दुःखी होतं, वाईट वाटतं. पण आपण फक्त त्यांचा हॅपी पार्ट बघत असतो, स्ट्रगल नाही. आणि आपण हे सुद्धा विसरतो की आपण त्यांचं पूर्ण आयुष्य नाही तर फक्त एक छोटासा भाग बघत असतो. त्यामुळं मैत्रिणींनो, स्वतःला कमी समजू नका. तुम्ही जे करताय, तुमची मेहनत, तुमच्या कुटुंबाप्रती प्रेम हे कुणाच्याही परफेक्ट लाईफपेक्षा कमी नाही. आणि तुमची स्टोरी, तुमचा संघर्ष कोणाच्या दिसण्यापेक्षा सुद्धा खूप मोठा आहे. कारण की सोशल मीडियावरती घरं सुंदर दिसतात, किचन नीट अँड क्लीन दिसतं. घरातील स्त्री स्वतः फार प्रेझेंटेबल दिसत असते, पण त्याच्या पाठीमागे खूप सारी मेहनत आणि खूप सारे सॅक्रिफायसेस असतात. कारण की आपण जे काम निवडलं आहे, आपली जी पॅशन आहे, आपली आवड आहे, तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी झेलण्याची तिने मनाची तयारी केलेली असते. आणि तुम्हालासुद्धा जर आयुष्यात काही करायचं असेल, तुमची आवड, पॅशन जपायची असेल, तर तुम्ही नक्कीच करू शकता. फक्त स्वतःला कमी समजू नका. म्हणजे बघा, आता हे जे मी व्हिडिओ बनवते यूट्यूबसाठी, तर व्हिडिओ बनवणं एवढं पण सोपं नाही. कारण खूप सारी प्लॅनिंग करावी लागते. म्हणजे बघा, कधीतरीच आउटडोअर शूट असतं, नाहीतर घरातील कामं करता करताच मी तुमच्याशी बोलत असते. मग प्री प्लॅनिंग करावी लागते, कारण ही घरातील कामं करून मग पुन्हा शूट नाही करू शकत, तर ते करता करताच शूटसुद्धा करायचं असतं. मग सकाळची कामांची गडबडसुद्धा असते आणि त्यातून शूट करायचं असतं. मग होते थोडी धावपळ. किंवा कधी-कधी आपल्याला लो फील होत असतं, किंवा कधी मूड नसतो शूट करायचा, किंवा कधी थकवा आलेला असतो, कधी कंटाळा आलेला असतो, कधी तब्येत ठीक नसते, किंवा कधी काही दुखत असतं. आणि खूप वेळा तरी आपल्या व्हिडिओचे विषय हे 40+ वुमेन्स याच्यावरतीच असतात. तर माझासुद्धा मेनोपॉज सुरू आहे, त्याच्यामुळे जे त्रास 40+च्या स्त्रिया आहेत त्यांना होत असतात, तसेच मलासुद्धा होत असतात. आणि मग जे मला स्वतःला अनुभव आलेले असतात आणि त्याच्यावरती मी जे काही उपाय शोधून काढलेले असतात, तर ते मी तुमच्याशी शेअर करत असते. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवण्याची जी माझी आवड आहे, पॅशन आहे, तर ती या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायला मला शिकवते. आणि मला वाटतं आहे की प्रत्येक स्त्री जी घराबाहेर जाऊन जॉब करते किंवा घरी राहून वर्क फ्रॉम होम करत असेल कुठल्याही प्रकारचं, तर तिची अशीच तारेवरची कसरत सुरू असते. सो असं असतं मैत्रिणींनो, प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक न सांगितलेली गोष्ट असते. तर आता तुमच्याशी बोलत बोलत मी इथं डिटॉक्स वॉटर तयार करते, कारण आता ऊन खूप वाढलं आहे, उन्हाळा खूप जाणवायला लागला आहे आणि डिहायड्रेशन होऊ नये म्हणून भरपूर पाणी पिलं पाहिजे. आणि फक्त साधं पाणी पिण्यापेक्षा हे असं डिटॉक्स वॉटर जर आपण बनवून पिलं ना, म्हणजे त्याच्यामध्ये मी काकडी, लिंबूचे स्लाईस करून टाकलेत आणि पुदिन्याची पानं टाकलेत. अजून त्याच्यामध्ये सब्जाचं बीसुद्धा टाकायचं असतं, पण आता माझ्याकडे सध्या ते नाही आहे. हे सगळं तुम्ही एका जारमध्ये टाकू शकता आणि 1-2 तासानंतर ते पाणी प्यायचं, किंवा रात्री टाकून ठेवलं तर दिवसभर पिलं तरी चालेल. आणि खूप टेस्टी लागतं हे पाणी, त्यामुळे सतत ते प्यावंसंसुद्धा वाटतं. याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी टाकल्यात त्याच्यामुळे बॉडी डिटॉक्स होते आणि आपल्याला एनर्जेटिक वाटतं. तर ही काही 3-4 झाडं लावले, तर त्याच्यापैकी ना एक टँगल हार्ट म्हणून असतं, तर ते ह्या कुंडीत आपोआपच आलेलं हँगिंग प्लांट आहे ते, आणि खूप सुंदर दिसतात. आता तुम्ही बघितलं की बाल्कनीमध्ये मी खूप सारे हँगिंग प्लांटच लावलेले आहेत. तर हे मात्र आपोआपच आलेलं इथं बघा ह्या कुंडीमध्ये होतं, तर भरपूर मोठा बंच होता. तर आज वेळ होता, तर म्हटलं चला ह्या दुसऱ्या कुंडीमध्ये ते लावून टाकूयात. आणि ही जी सदाफुली आली ना, त्या कुंडीमध्ये मागच्या बाजूला होते, त्याच्यामुळे मला एवढे दिसले नाहीत, आणि आज एवढे सगळा बंच होता. इतका आनंद झाला हे बघून, पटकन लावून टाकली या कुंडीमध्ये. चला तर आता बाल्कनी जाऊयात आणि आपण झाडं लावले ती कशी दिसते ते बघूयात. तर ज्यांना झाडं लावायची आवड असते त्यांनाच ते माहिती आहे की जेव्हा आपण नवीन नवीन झाडं लावतो, तेव्हा आपण सतत बाल्कनीमध्ये जाऊन बघत असतो की आज किती कळ्या आलेत, किती फुलं आलेत, आणि त्यामध्ये ना एक वेगळाच आनंद असतो. तर हे एवढे सगळे हँगिंग प्लांट आहेत आणि एकच मदर प्लांट असतं, तर त्याच्यापासून मी हे एवढे सगळे बनवलेले आहेत. आणि जागा जास्त नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे पण लावू शकता, रेलिंगवरती वगैरे. तर ही 2 दिवसानंतर मी ही झाडं दाखवते लावल्यानंतर. किती सुंदर दिसतात बघा, कळ्या खूप जास्तीच्या आहेत त्याला. अजून 2 गुलाबाची झाडं आणायची आहेत मला. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय लपलेलं आहे हे मला ऐकायला नक्की आवडेल. चला, नेहमीप्रमाणे लाईक करा, व्हिडिओला हाईप करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा.